नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. आजकाल आपण जे नॉन व्हेज किंवा अंडी खातो त्यामध्ये अँटीबायोटिक्स असतात का आणि हे आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? दररोज अनेक पेशंट्स मला हा प्रश्न विचारतात. चला आज आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊया. गाई म्हशींना बोवाईन सोमॅटोट्रॉफिन दिलं जातं दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि ऑक्सिटोसिन दिलं जातं मिल्क लेट डाऊन करण्यासाठी, काढण्यासाठी, आणि हे दोन्हीही इल्लीगली दिलं जातं. कोंबड्यांना अंडी देण्यासाठी विशेषतः काही दिलं जात नाही, पण काही ठिकाणी त्यांची वाढ लवकर व्हावी आणि प्रोडक्शन वाढावं म्हणून ग्रोथ हॉर्मोन्स वापरले जातात आणि हे सुद्धा पूर्णपणे इल्लीगल आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, बोवाईन सोमॅटोट्रॉफिन असो, ग्रोथ हॉर्मोन असो किंवा ऑक्सिटोसिन, हे सगळे प्रोटीन आहेत आणि हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पूर्णपणे ब्रेकडाऊन होतात, पचतात. त्यामुळे हे खाल्ल्याने आपल्याला कोणताही त्रास नाही होत. मग प्रॉब्लेम कशामुळे होतो? दिक्कत होते पेस्टिसाइड्समुळे. आजकाल पेस्टिसाइड्स जवळजवळ प्रत्येक गोष्टीत आहेत. डाळींमध्ये, तांदळात, गव्हात, तृणधान्यांमध्ये, भाज्यांमध्ये, फळांमध्ये, अगदी अंडी, डेअरी प्रोडक्ट्स, मीटमध्ये सुद्धा आहेत. आपलं वॉर अगेन्स्ट पेस्टिसाइड असलं पाहिजे, कारण लॉंग टर्ममध्ये पेस्टिसाइडमुळेच हॉर्मोनल इम्बॅलेन्स, प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणजेच लहान वयात प्युबर्टी आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. घाबरण्याची गरज नाही, पण जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. रिलायबल सोर्स निवडा. तुम्ही आरामशीर डेली चिकन खाऊ शकता.